मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ गावात स्मशानभूमीच्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे ग्रामस्थांना भर पावसात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे। नुकतेच बारकू शिवराम मोरे यांच्या अंत्यविधीच्या वेळी मुसळधार पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईकांवर आणि ग्रामस्थांवर आली। स्मशानभूमीवर कोणतेही छप्पर किंवा पत्र्याची व्यवस्था नसल्याने पावसासाठी बचावासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही आणि त्यामुळे दुःखाच्या प्रसंगी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे। सूर्यमाळ गावात एकूण 3 स्मशानभूमी असूनही 3ही ठिकाणांची अवस्था अत्यंत नादुरुस्त असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। पावसाळ्यात अंत्यविधी करणे अधिकच कठीण बनते, त्यामुळे या ठिकाणी तातडीनं पत्र्याचे छप्पर उभारून आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। माणसाच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास तरी सन्मानाने व्हावा, निदान अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली। आता तरी स्थानिक ग्रामपंचायत, संबंधित शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन स्मशानभूमीची दुरुस्ती आणि छप्पर उभारणीचे काम तातडीनं हाती घेतील का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातो आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।